नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत एक मोठी बातमी. पवित्र पोर्टल प्रक्रियेमध्ये शालेय विभागाने केले 4 मोठे बदल. कोणते आहेत बदल? फटका कुणाला बसणार? जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये 4 मोठे बदल करण्यात आले आहेत. चाचणी परीक्षेतील गुण एक वेळच्या निवडीसाठी लागू राहतील. उमेदवारास 50 प्राधान्यक्रम देता येतील. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची परिगणना होईल आणि सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी किंवा विज्ञान पदवीधर सुद्धा पात्र असतील. या बाबी शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. बदल पहिला कोणता आहे पहा मित्रांनो. उमेदवारांच्या चालू चाचणीत परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह एक वेळ निवडीच्या शिफारशी लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्वीच्या तरतुदीनुसार नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार शिफारस झालेल्या उमेदवारास शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहत होता. बदल दुसरा आहे. उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 49 प्राधान्यक्रम आता लॉक करता येणार आहे. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. जुन्या तरतुदीनुसार उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येत होते. त्यानंतर तिसरा बदल आहे. पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांच्या वयाची यापुढे परिगणना करण्यात येईल. जुन्या तरतुदीनुसार व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींच्या दिनांकास असलेले वय विचारात घेतले जात होते. बदल चौथा आहे. 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले नाही मात्र 12वी विज्ञान किंवा इंग्रजी पदवी पदव्युत्तर किंवा विज्ञान पदवी पदव्युत्तर अर्हता धारण केली आहे अशांना पात्र समजण्यात येणार आहे. जुन्या तरतुदीनुसार सेमी इंग्रजी शाळांसाठी मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदवीधारक असणे आवश्यक होते. बदल कशासाठी पहा मित्रांनो. राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया राबविली जाते. सदर काम राज्य परीक्षा परिषदेकडे आहे. पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेसंदर्भात ऑक्टोबर 2023 मध्ये तरतुदी जाहीर केल्या होत्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने मंगळवारी 4 सुधारणांचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. जुन्या काही तरतुदीमुळे शिक्षक पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यामुळे यात काही बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. नवीन प्रक्रिया सुलभ व पारदर्शी आहे असे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.